तर पहा आज आपण दगडी कोळसा संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊ. ठीक आहे. आता हा जो दगडी कोळसा आहे तर सर्वप्रथम आपण चर्चा करू की हा आढळतो कुठे. तर एक लक्षात ठेवायचं की जेव्हाही आपण खाणकाम करतो तर खाणकामामध्ये पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली आढळणारा हा एक खनिज आहे. ओके. आणि या खनिजाची निर्मिती कशी झाली असा प्रश्न जर आपल्या मनामध्ये असेल तर पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे है ना, इव्होल्युशन किंवा ज्याला आपण उत्क्रांती म्हणू. तर उत्क्रांतीचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला माहित आहे की जी आपली पृथ्वी आहे याची निर्मिती ही सूर्यापासून झालेली आहे. सुरुवातीला पृथ्वी जी आहे हा तप्त वायूंचा गोळा होता. हळूहळू ही जी पृथ्वी आहे ही सुरुवातीला द्रव आणि नंतर स्थायीरूप अवस्थेमध्ये आली. हळूहळू इथे पाणी जे आहे हे पाणी तयार झालं. पाण्यामध्ये सजीव तयार झाले. पहिले आपल्याला माहिती आहे की पहिले सजीव कुठे तयार झाले आहे, पाण्यामध्ये तयार झाले आहे. त्यानंतर आज रोजी जर पाहिलं आपण तर 71% जे भाग आहे पृथ्वीचा तो कशाने व्यापलेला आहे, पाण्याने व्यापलेला आहे. 29% भागामध्ये काय आहे, जमीन आहे. आता ही आजची स्थिती आहे. परंतु जेव्हा पृथ्वी ही सुरुवातीला इथे काही पदार्थ आहेत पहा ज्याच्यापासून सजीवांची निर्मिती सुरू झाली है ना, तिथून जर आपण पाहिलं तर हळूहळू प्रगती होत होत पृथ्वीवर जी आहे की जंगलांची निर्मिती सुरू. जंगल जे आहे हे घनदाट जंगल पृथ्वीवर होते की काही. ठीक आहे. मग काय झालं की काही नैसर्गिक घडामोडी झाल्या आणि हे जे जंगल आहे ना हे पूर्णच्या पूर्ण कुठं गाडलं गेलं, जमिनीखाली. येते लक्षात. आता जमिनीखाली गाडल्या गेल्यामुळं काय झालं बरं, आता आपल्याला माहित आहे की एखादी वस्तू जेव्हा आपण जमिनीमध्ये काय करू, गाडतो किंवा पुरतो तर काही दिवसानं काय होतं, त्याचं विघटन होतं, डिकम्पोजिशन. आणि हे विघटन कोण करतात, सूक्ष्मजीव, ज्यांना आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो. म्हणजे हे पूर्ण जंगलच्या जंगल कुठं गाडलं गेलं, पृथ्वीच्या गर्भाच्या खाली. बरोबर आहे का. म्हणजे आपण पाहिलं की फार मोठा भूकंप म्हणा किंवा फार मोठी नैसर्गिक हालचाल झाली आणि हे पूर्ण जे जंगल आहे हे पृथ्वीखाली गाडल्या गेलं काही विशिष्ट भागामध्ये. मग आता याच्यावर काय पडला, प्रचंड दाब पडला. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण विज्ञानामध्ये पाहिलेलं आहे की फोर्स ज्याला आपण बल म्हणतो, बल कशावर अवलंबून असतं, वस्तुमानावर. जितकं वस्तुमान जास्त तितकं बल जास्त आणि बल जितकं जास्त तितका दाब जास्त है ना. तर लक्षात ठेवायचं वस्तुमान जे आहे त्याला आपण गुरुत्वानं जेव्हा गुंत तेव्हा ते काय असतं, बल असतं. म्हणून वस्तुमान जितकं जास्त बल तितकं जास्त आणि त्याच प्रमाणात काय वाढतो, दाब वाढतो. मग आता मला सांगा पृथ्वीच्या जे भूपृष्ठ आहे त्याचा दाब त्या गाडल्या गेलेल्या जो जंगल होतो त्याच्यावर काय झाला, प्रचंड दाब तयार झाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण पृथ्वीच्या जसजसं केंद्राकडे जाऊ तसतसं तापमान काय होत जातं, वाढत जातं. म्हणजे पृथ्वीचं जे क्रस्ट आहे, अर्थ क्रस्ट, ज्याला आपण पृथ्वीचा गाभा म्हणू, गर्भ म्हणू, तर याच्यामध्ये काय आहे बरं, प्रचंड प्रमाणात काय आहे, उष्णता आहे. मग दोन गोष्टी झाल्या की सुरुवातीला जे गाडले गेलेले जंगल आहे म्हणजेच ते एक प्रकारचं काय आहे, वनस्पतींचं अवशेष है ना, जे उरलेला भाग म्हणू आपण त्याला. तर वनस्पतीचं जे अवशेष आहे त्या अवशेषावर काय पडला बरं, प्रचंड दाब पडला. कारण ते पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेलं जंगल होतं. त्यानंतर पृथ्वीच्या पोटामध्ये काय असते, प्रचंड प्रमाणात उष्णता आहे. तर प्रचंड दाब आणि प्रचंड उष्णता यामुळे वनस्पतीचे जे अवशेष आहे त्याचं रूपांतर हे कशामध्ये झालं, दगडी कोळशामध्ये झालं. आणि अशा प्रकारे दगडी कोळशाची निर्मिती झाली ज्याला आपण फॉसिल फ्यूल म्हणजे जीवाश्म इंधन देखील म्हणतो. त्यानंतर दगडी कोळसा जो आहे, जसं आपण लोह खनिजचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते ना, लिग्नेटाईट, हिमेटाईट असे वेगवेगळे प्रकार पाहिले होते. तर त्याच पद्धतीनं दगडी कोळशाचे सुद्धा काही प्रकार आहेत. पहिला प्रकार जर पाहिला आपण तर पीठ, दुसरा आहे लिग्नाइट, त्याला दुसरं नाव आहे ब्राऊन कोल. ब्राऊन हा इंग्रजी शब्द आहे, त्याला आपण तपकिरी रंग म्हणतो है की नाही. तर ब्राऊन कोल जो आहे तो लिग्नाइट आहे. त्यानंतर आहे बिटुमिनस कोल.
कोल म्हणजेच दगडी कोळसा, त्याच्यामुळे बिट्युमिनस कोल आणि अँथ्रासाइट असे किती प्रकार आहेत दगडी कोळशाचे? एकूण 4 प्रकार आहेत। आता या 4 प्रकारामध्ये जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की दगडी कोळशाचा कोणता प्रकार हा उच्च प्रतीचा दगडी कोळसा आहे, तर त्याचं उत्तर काय असेल? अँथ्रासाइट। तर अँथ्रासाइट हा दगडी कोळशाचा असा प्रकार आहे की जो सर्वात जास्त क्वालिटीचा आहे, म्हणजे त्याच्यापासून जास्त प्रमाणात काय मिळते? उष्णता मिळते, त्यामध्ये त्याचं आपण जर ज्वलन केलं तर धूर सुद्धा कसा असेल? कमी प्रमाणात असेल। तर असा हा अँथ्रासाइट। त्यानंतर दगडी कोळशाची निर्मिती कशी झाली, दगडी कोळशाचे नेमके प्रकार कोणते हे आपण चर्चा केलं। आता आपण दगडी कोळशाचा वापर काय आहे ते समजून घेऊ। पहिला वापर जर पाहिला आपण औष्णिक वीज निर्मिती। आता एक लक्षात घ्या, वीज निर्मिती कशी होते? सोप्या समजून मी तुम्हाला। वीज निर्मिती जी आहे ही वाऱ्यापासून पण होते, सूर्याच्या उष्णतेपासून सुद्धा होते, समुद्राच्या लाटापासून सुद्धा होते, युरेनियम, थोरियम यासारख्या मूलद्रव्यांपासून सुद्धा होते। त्या व्यतिरिक्त ती पाण्यापासून पण होते, त्यानंतर ती दगडी कोळशापासून सुद्धा होते। म्हणजे वीज निर्मितीचे काय आहे? अनेक प्रकार आहेत। लक्षात आलं? जसं की पाण्यापासून आपण वीज तयार करत असतो। पाणी म्हणजे डायरेक्ट वीज तयार होत नाही बरं। पाणी जे आहे ना, पाणी उंचावर असतं, उंचावरचं पाणी काय होतं? धबधब्यासारखं खाली पडलं की त्याच्या साहाय्याने टर्बाईन असतात। काय असतात? टर्बाईन। हे टर्बाईन फिरवले जातात आणि हे टर्बाईन फिरले की ते जनरेटरला अटॅच असतात आणि जनरेटर काय करतो? यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतो? विद्युत ऊर्जेमध्ये करतो आणि त्यापासून काय तयार होते? वीज तयार होते। आता हे पूर्ण माहिती तुम्हाला 10वीला आहे, सध्या नाही, पण सध्या लक्षात घ्या। पाण्यापासून जी वीज तयार होते त्याला काय म्हणायचं? जलविद्युत। काय म्हणायचं? त्यानंतर सूर्यापासून जी विद्युत तयार व्हायली ती कोणती झाली? सौर विद्युत। युरेनियम, थोरियम सारख्या मूलद्रव्यापासून जी वीज तयार होते तिला म्हणायचं अणुविद्युत। काय म्हणायचं? अणुविद्युत। तशीच दगडी कोळशापासून जी वीज तयार होते त्याला काय म्हणायचं? औष्णिक विद्युत। म्हणजे दगडी कोळसा जे आहे तर त्याला जर जाळलं तर प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होते, स्टीम। त्या स्टीमच्या साहाय्याने जे टर्बाईन आहेत ते फिरवले जातात आणि त्यापासून वीज निर्मिती केली जाते। हा दगडी कोळशाचा पहिला वापर। दुसरा जर पाहिला आपण बॉयलर्स, ओके, तर जी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण करायची असेल है ना, तर ते बॉयलर्स मध्ये केलं जातं, तर तो सुद्धा दगडी कोळशाचा वापर आहे। त्यानंतर आहे रेल्वे इंजिन। आता पहा, आज जर तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये जी रेल्वे आहे ना ही करंटवर आधारित आहे, म्हणजे विद्युतवर, ठीक आहे। परंतु पूर्वी जे आहे रेल्वेचे जे ट्रॅक होते तर प्रत्येक ठिकाणी वीज अवेलेबल होती का? नाही। तर सुरुवातीला जे इंजिन होते, स्टीफन्सन नावाचा एक वैज्ञानिक आहे ज्यानं वाफेवर चालणारं काय तयार केलं होतं? इंजिन तयार केलं होतं आणि तिथून पुढे अनेक शोध लागत गेले। काही वेळेस तुम्ही डिझेलवर चालणारे इंजिन ऐकलं असेल, त्यानंतर करंटवर चालणारे म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणारे सुद्धा काय आहेत? इंजिन आहे। परंतु काही रेल्वे इंजिन जे आहेत आज सुद्धा जर पाहिलं तर जिथं वीज नसेल तर ती रेल्वे चालवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? दगडी कोळशाचा। लक्षात आलं का? म्हणजे रेल्वे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची आहे। लक्षात आलं? म्हणजे विद्युतवर चालणारी रेल्वे आहे, त्यानंतर कशावर सांगितलं मी तुम्हाला? अजून डिझेलवर चालणारे सांगितले मी तुम्हाला, आणि काही कशावर चालणारे आहेत? दगडी कोळशावर सुद्धा काही रेल्वे इंजिन चालतात। पण आपला विषय कोणता आहे? दगडी कोळशाचा। आतापर्यंत काय काय पाहिलं आपण? औष्णिक वीज निर्मिती, जसं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळी या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र आहे पहा। त्यानंतर बॉयलर सांगितलं। रेल्वे इंजिन मध्ये सुद्धा आपण काय करतो? दगडी कोळशाचा वापर करतो। त्यानंतर स्वयंपाक आणि विटा भाजण्यासाठी। तर आतापर्यंत आपण 3 वापर पाहिले। पहिला आपण दगडी कोळशाचा औष्णिक वीज निर्मिती, दुसरा पाहिला बॉयलर्स, ज्या ठिकाणी जास्त तापमान आपल्याला काय करावं लागतं? धातू वितळणे वगैरे असे काम चालतात। तिसरं पाहिलं आपण रेल्वे इंजिन, ठीक आहे। त्यानंतर आपण चर्चा करू लागलो होतो की जे स्वयंपाक आहे आणि विटा भाजण्यासाठी। लक्षात आलं? आता एक लक्षात घ्या, आपण जे लाकूड जाळतो त्याचा कोळसा हा वेगळा प्रकार झाला, तो लगेच जळून जातो। तुम्ही जर पाहिलं, काही ठिकाणी पाहिलं असेल ना तुम्ही की चहा वगैरे तयार करणारे बघा, ते भाता असतो बघा, तिथं काय करतात? ते कोळसा वापरतात, ठीक नाही, पण तो कोळसा लगेच जळून जातो। परंतु त्या स्वयंपाकासाठी है ना
किंवा त्या ठिकाणी जर दगडी कोळसा वापरला तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की तो जास्त काळ जळतो. लक्षात आलं का? म्हणजे आपल्या कोळशापेक्षा दगडी कोळसा काय करतो, जास्त प्रमाणामध्ये उष्णता देत असतो. जसं की तुम्ही विटा भाजणे असेल तर विटा भाजण्यासाठी सुद्धा काही लोहार लोक आहेत बघा, ते सुद्धा जर पाहिलं ना दगडी कोळशाचा वापर करतात. तुम्हाला माहिती आहे धातूंना काय करावं लागतं त्या ठिकाणी, म्हणजे आकार बदलत असेल तर त्यांना एक विशिष्ट प्रमाणात उष्णता द्यावी लागते. तितकी उष्णता दिल्यावरच त्यांना थोडा लालसर रंग येतो आणि त्यानंतर त्याच्यापासून काय करतात ते अवजारे तयार करतात. बरोबर आहे का? म्हणजे स्वयंपाक असेल, विटा भाजणे असेल, ठीक नाही, तर जिथे जिथे प्रचंड प्रमाणात उष्णता आवश्यक आहे अशा प्रत्येक ठिकाणी कशाचा वापर केला जातो, दगडी कोळशाचा. त्यानंतर दगडी कोळशाचा आणखीन एक वापर जर पाहिला आपण तर जे वायुरूप इंधन आहेत, हे ना, तर वायुरूप इंधन जसं की उदाहरण आपल्याला दोन दिले आहे. एक आहे प्रोड्युसर गॅस आणि दुसरा आहे वॉटर गॅस. हे दोन्ही वायुरूप इंधन आहे आणि या दोन्ही इंधनांची जी निर्मिती आहे ही कशापासून होते, दगडी कोळशापासूनच होत असते. आणि शेवटी आपण डिस्कस करू ONGC संदर्भात. आता ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू जे महामंडळ आहे, हे ना, तर ते आहे ONGC. आता ONGC संदर्भात सर्वात महत्वाचं एक लक्षात घ्या की सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. आता इथं जो शब्द तेल वापरलेला आहे, हे तेल हा शब्द कशा संदर्भात वापरला बरं, तर हे शब्द वापरलेला आहे कच्चं खनिज तेल किंवा याला आपण कच्चं तेल म्हणू. आता कच्चे तेल जे आहे तर याला आपण क्रूड ऑइल म्हणायचं. काय म्हणायचं, क्रूड ऑइल. आता या कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, मेण, डांबर असे असंख्य प्रोडक्ट्स जे आहेत हे तयार होत असतात. लक्षात आलं? म्हणजे आज रोजी जे आपण सर्व प्रकारचे जे वाहन आहेत, है ना, ते वाहन आता ठीक आहे, आता थोडं इलेक्ट्रिसिटीवर आधारित वाहन आले आहेत, परंतु जी की काळाची गरज आहे, परंतु फार पूर्वीपासून जर पाहिलं आपण तर डिझेलवर चालणारे, पेट्रोलवर चालणारे वाहनांचा आपण वापर करत असतो. बरोबर आहे का? तर यासाठी जे पेट्रोल, डिझेल ज्या तेलापासून आपण ऑप्टेन करतो ते तेल म्हणजे कोणतं, कच्चं तेल, है ना, ज्याला क्रूड ऑइल म्हणायचं. तर ह्या क्रूड ऑइल संदर्भात तर संशोधन करणारी, संशोधन म्हणजे काय, रिसर्च, म्हणजे त्याच्यापासून काय काय मिळवता येईल, हे की नाही. जसं की आपलं मुंबई जवळपास बॉम्बे हाय म्हणून एक तेल विहीर आहे, हे की नाही, तर तिथं जर पाहिलं आपण तर तिथं अशा प्रकारचं संशोधन आणि उत्पादन चालतं. तर लक्षात ठेवायचं की भारतात जेवढं काही संशोधन कंपनी असतील, हे ना, उत्पादन करणाऱ्या कच्च्या तेलापासून, तर सर्वात मोठी तेल कंपनी आणि वायू संशोधन कंपनी किंवा उत्पादन करणारी कंपनी जर कोणती असेल तर ती कोणती आहे, ONGC. ONGC ची स्थापना जर पाहिली आपण तर 14 ऑगस्ट 1956 या दिवशी या ONGC ची स्थापना झालेली आहे. तिचं मुख्यालय जर पाहिलं आपण तर ती आपली भारताची राजधानी आहे दिल्ली, या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. आणि एक लक्षात घ्या, जसं की आपल्याला माहिती आहे की शासन आपल्याकडे दोन पद्धतीचं असतं, की नाही, राज्य स्तरावर जे शासन आहे त्याला काय म्हणतो आपण, राज्य शासन, आणि जे पूर्ण देशासाठी असतं ते असतं केंद्र शासन. तर केंद्र शासनामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मंत्रालय असतात, हे की नाही, जसं गृह मंत्रालय, त्या पद्धतीने रेल्वे मंत्रालय. तसंच एक मंत्रालय आहे ज्याचं नाव आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. तर हा जे मिनिस्ट्री डिपार्टमेंट आहे तर या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय याच्या अंतर्गत काम करणारी ही ONGC, है ना, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ही त्याच्या अंतर्गत काय करत असते, कार्य करत असते. आता ही जी ONGCचं भारतामध्ये जर आपण काम पाहिलं तर लक्षात घ्या जवळपास 77% कच्चं तेल आणि 62% नैसर्गिक वायू ज्याला आपण नॅचरल गॅस म्हणतो, ठीक आहे. तर लक्षात आलं, 77% कच्चं तेल आणि 62% जे नैसर्गिक वायू आहे याचं उत्पादन करणारी ही सर्वात मोठी भारताची संशोधन कंपनी कोणती आहे, ONGC. इतकं मोठं तिचं कार्य आहे. आणि भारतामध्ये जर आपण
कमर्शियल म्हणजे काय, व्यावसायिक स्वरूपातले जर तेल साठे पाहिले तर एकूण किती तेल साठ्याचा शोध लागलाय भारतामध्ये? 7 तेल साठ्याचा शोध लागलेला आहे. आणि 7 पैकी किती? 6 तेल साठ्याचा शोध हे एकट्या कोणी लावलेला आहे? ONGC ने लावलेला आहे, असं त्याचं कार्य आहे. सो ही झाली ONGC संदर्भात काही माहिती. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण खनिज तेल संदर्भात डिटेल मध्ये डिस्कस करू.